तोच बाबासाहेबाचा गाडगे बाबा तुकडोजी महाराजाचा देत राहतो. विनंती एक करीन, अंधश्रद्धा कमी करा, डोक्यामध्ये समतेचा. सम्राट शक्ती धुळे महाराष्ट्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य माता ज्योतिराव फुले, क्रांतीवीर ख्वाजा नाईक तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रीय कीर्तन सोहळा आनंदखेड येथे उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत विठ्ठल मंदिराजवळ आनंदखेड तालुका जिल्हा धुळे येथे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार उदयपाल पर्णेकर यांनी आपल्या प्रभावी व ओजस्वी कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केला. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार धुळे ग्रामीण अरुण शेवाळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी गणेश चौधरी, संजय भांबरे, सुभाष जगताप, जितूभाऊ शिरसाट, आनंद लोंढे, हिलाल माळी, तुळशीदास अहिरे, विशाल देसले, अण्णासाहेब सूर्यवंशी, भास्कर अमृतसागर, प्रसाद जोशी, ॲडव्होकेट बापूसाहेब थोरात, राजूभाऊ तावडे आदी मान्यवर उपस्थित लाभली होती. या कार्यक्रमाचे आयोजन सम्राट शक्ती संस्था अध्यक्ष पॅन्थर आबासाहेब अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आयोजनासाठी महेंद्र सोनवणे, चिंतामण थोरात, उमेश अहिरे, विशाल वाघ, राजेश झालटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. खेडेगावचे सर्व ग्रामस्थ मंडळी, बंधू भगिनींनो, पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास विदर्भातून आलेले महाराज उदयपाल सिंग यांना मी वंदन करून जास्त वेळ न घेता थोडक्यात बोलतो. सरांनी जसं सांगितलं, आज मी पहिल्यांदा ऐकलं की घटनेचे 395 जे कलम आहेत ते कसा इतिहास आहे त्यांचा ते ऐकला. त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळातून म्हणजे 8 खंड जे घटनेचे केलेले आहेत तेही ऐकलं. जरी आता अभ्यास करताना आमचा MPSC परीक्षेचा अभ्यास करताना हे आहे, परंतु हे विशेष गोष्ट आज मला समजलेली आहे. म्हणजे किती सखोल अभ्यास त्यांचा याच्यावरून दिसत आहे. आनंद खेडेगावचा अभ्यास आता गेल्या 6-7 महिन्यापासून मी जॉईन झाल्यापासून करतो आहे. चांगलं गाव आहे, शेतीप्रधान आहे, सगळे कष्टकरी जनता इथली आहे. अजून गावाचं एक कर्ज आमच्यावर अजून बाकी आहे. एक मोठी चोरी, जे 3 चोऱ्या झालेल्या आहेत त्या अजून अद्यापही उघड आमच्याकडून झालेल्या नाहीत. त्यांचा तपास जोरात चालू आहे आणि निश्चितच आम्ही तो उघड लवकरच करणार आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले यांचा आज स्मरण करण्याचा दिवस आहे. लवकरच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण आहे आणि गेल्याच 2 दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचाही महापरिनिर्वाण दिन झालेला आहे. तर या थोर पुरुषांचं स्मरण आपल्याला या आठवड्यात करण्याला लाभत आहे. त्यांच्या विचारांचं आपण पालन करू आणि त्यांच्या विचारांप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेत नाही, कारण माझ्यापेक्षा चांगले त्याच्यावर सखोल मार्गदर्शन करणारे व्यक्ती आपल्याकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या कीर्तनाचा आपण लाभ घ्यावा. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद.